आत्मवंदन। आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची या झोपडीत माझ्या ही कविता बघणार आहोत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील संत म्हणून ओळखले जातात। केवळ मराठी भाषेतच नाही तर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केलेल्या आहे आणि देशभरातच नाही तर अगदी जपानसारख्या देशामध्ये जाऊन त्यांनी सर्वधर्म समभावाचा विचार मांडलेला आहे। जीवन जगण्यासाठी भगवद्गीतेतील विचार जसे महत्त्वपूर्ण ठरतात, अगदी त्याचप्रमाणे ग्रामगीतेतील विचार हे ग्रामविकासासाठी तितकेच महत्त्वपूर्ण आहे। ग्राम उन्नती, ग्रामविकास आणि ग्रामीण जनतेच्या उद्धारासाठी करावयाच्या कार्याचा लेखाजोखा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यांच्या काव्यरचनाही प्रसिद्ध आहेत। कीर्तन आणि भजन या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जनतेला जागृत करण्याचं कार्य केलेलं आहे। आजची त्यांची या झोपडीत माझ्या ही जी कविता आहे ही अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे। या झोपडीत माझ्या झोपडीची आणि राजमहलाची कवी तुलना करू बघतात। याचाच अर्थ असा होतो की भौतिक जग आणि आध्यात्मिक जग या दोन जगाची सहज तुलना कवी करून जातात। चला बघूया कवितेत काय म्हणतात कवी। राजसाजी महली सौख्य कधी मिळाली, राजसाजी महली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाने कंदील शामदाणे, महाली मऊ बिछाने कंदील शामदाणे, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। राजाला राजमहलामध्ये जे राजवैभव प्राप्त झालेलं आहे, जे सौख्य, जे सुख, जो आनंद तिथे प्राप्त होतो, तो सर्व आनंद, ते सर्व सुख मला माझ्या या झोपडीमध्ये प्राप्त होत आहे असं कवी ठामपणे सांगतात। महलामध्ये मऊ असे बिछाणे असतील, सजावटीसाठी सर्वत्र लाईट लावलेले असतील, कंदील लावलेले असतील, शामदाणे असतील, या सर्वांनी त्यांची जे दिवाणखाना असेल, त्यांचे जे शयनगृह असेल, हे जरी सुसज्ज झालेलं असेल तरीसुद्धा तोच आनंद मला माझ्या झोपडीमध्ये या जमिनीवर झोपल्यानंतर येत आहे असं कवी ठाम सांगतात। भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। स्वामित्व तिथे त्याचे तैसेच येथे माझे, माझा हुकूम गाजे या झोपडीत माझ्या। राजाच्या राजमहलातून, राजाच्या शयनगृहातून तारे दिसणार नाहीत, परंतु माझ्या झोपडीमध्ये मी ज्यावेळेस निद्रस्त होत असतो आणि ज्यावेळेस मी झोपण्यासाठी जमिनीवरती अंग टाकतो, त्यावेळेस मला माझ्या झोपडीच्या मधोमध जी छिद्र असतील त्यामधून मला आकाशातील तारेसुद्धा दिसू शकतात। इतका माझं शयनगृह हे अलिशान आहे, अगदी राजाच्या शयनगृहाला लाजवेल असे, आणि त्यामध्ये मला प्रचंड असा आनंद प्राप्त होतो, सुख, शांती आणि समाधान मिळत असते। भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे। त्यानंतर पुढे कवी असं म्हणतात की राजाचं स्वामित्व हे राजाच्या राजमहलामध्ये असतं, त्याचप्रमाणे माझा हुकूम माझ्या झोपडीमध्ये गाजत असतो। माझ्या झोपडीमध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणी नसतं आणि माझा एकट्याचाच हुकूम, मी अगदी मनाचा राजा माझ्या झोपडीमध्ये असतो। महला पुढे शिपाई शस्त्र सुसज्ज राही, महला पुढे शिपाई शस्त्र सुसज्ज राही, दरकार तीही नाही या झोपडीत माझ्या। राजाच्या राजमहलामध्ये शिपायाला ठेवावं लागतं, शिपाई बाहेर उभे असतात। माझ्या या झोपडीमध्ये मी इतका निवांत आणि शांत आहे की मला कुणाचाही कसलाही व्यत्यय या ठिकाणी होत नाही। अगदी माझ्या झोपडीमध्ये झोपडीच्या दाराशीही कुणीच असत नाही किंवा कुठला शिपाई राहत नाही, त्याची मला गरजही भासत नाही। जाता तया महाला मज्जाव शब्द आला, जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीतीन या वयाला या झोपडीत माझ्या। राजाच्या राजमहलामध्ये कुणालाही जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते। शिपाई तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कशासाठी आलात
अशा प्रकारे मज्जाव करून अनेक प्रश्न विचारत असतात. त्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही राजाला भेटू शकता. मात्र माझ्या या झोपडीत यायचं असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची परवानगी घेण्याची गरज नाही. तुम्ही सरळ मला भेटायला येऊ शकता. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दाराच नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. राजाच्या राजवाड्यामध्ये अनेक पहारे ठेवावे लागतात. रात्रंदिवस पहारेकऱ्यांची तजवीज तिथे करावी लागते आणि असं असूनही चोऱ्या मात्र तिथे झाल्याशिवाय राहत नाही. अगदी विरुद्ध बाजूने विचार करा. माझी जी झोपडी आहे या झोपडीमध्ये कुणीही पहारेदार नसतो. अगदी माझ्या दाराला कडी नाही, दाराला दोरीसुद्धा नाही आणि तरीसुद्धा मी सुखा समाधानाने या ठिकाणी निद्रिस्त होऊ शकतो. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. माझ्या झोपडीमध्ये तुम्ही आलात तरी सुख आहे आणि तुम्ही गेलात तरीसुद्धा सुख आहे. मला तुमच्या येण्याने सुख होत नाही, तुमच्या जाण्याने दुःख होत नाही. माझी समत्व स्थिती आहे. त्यामुळे तुमचं येणंही आनंददायी आणि तुमचं जाणंही आनंददायी. दुसरी गोष्ट अशी की मला भेटायला येण्यासाठी, माझ्या झोपडीत येण्यासाठी तुम्हाला काहीही घेऊन यावंसं लागत नाही किंवा जातानाही काही बोज तुमच्यावरती नसतो. म्हणून माझ्या झोपडीमध्ये मला भेटण्यासाठी येताना तुम्ही आनंदाने येऊ शकता व आनंदाने जाऊ शकता. चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेम, येती कधी न कामा या झोपडीत माझ्या. पाहुणे सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. माझ्या चित्तामध्ये सदैव राम आहे, माझ्या शब्दांमध्ये उदंड असं प्रेम आहे. त्यामुळे ज्याही वेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला तो प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्याकडे जे सौख्य आहे, जी समृद्धी आहे, ती समृद्धी देवेंद्रालाही लाजवेल अशा प्रकारची आहे. इंद्राकडे आपण म्हणतो की स्वर्गीय सुख असतं. त्या स्वर्गीय सुखापेक्षाही अधिक सुख कवीला त्याच्या झोपडीमध्ये अनुभवता येत आहे. वाडे महाल राणे, केले अनंत जाने, तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. तुकड्या मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी, मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. ज्यांचे वाडे आहे, राजवाडे आहे, मोठमोठे महाल आहे, असा तो ईश्वर परमेश्वर तो सुद्धा माझ्या झोपडीमध्ये आनंदाने राहू शकतो. त्याला माझ्या झोपडीमध्ये खऱ्या अर्थानं आत्मिक सुख मिळतं. म्हणून कवी म्हणतात की माझ्या मनामध्ये सदैव तुझे स्मरण राहावे आणि तुझी जी मूर्ती आहे ती मूर्ती माझ्या या झोपडीत विराजमान असावी, तरच इथे सर्व सौख्य जे आहे ते कायमस्वरूपी राहू शकेल. हा या कवितेचा एक अर्थ. दुसरा अर्थ जो आहे तो पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. तुम्ही भौतिक सुखासाठी कितीही प्रचंड धावपळ करा, कितीही भौतिक सुखामागे धावा, तुमच्या भौतिक सुखाची लालसा कधीच पूर्ण होत नाही. तुमचं आयुष्य संपतं, परंतु सुख तुम्हाला जे हवं आहे, त्याची जी अभिलाषा आहे ही सदैव वाढत जाणारी आहे. तर ती तृष्णा कधीच पूर्ण होत नाही. याविरुद्ध अगदी आध्यात्मिक सुखाचा जर तुम्ही विचार करायला गेलात तर या सुखाने तुम्ही अगदी संपन्न होता, तुम्ही अगदी समृद्ध होता. तुम्हाला राग, द्वेष, हेवा, मत्सर, आनंद, सुख, समाधान, दुःख, दारिद्र्य, दैन्य या सर्वांमध्ये समत्व भाव येतो. कुठलीही आणि कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी तुम्ही त्यामध्ये आनंदाने राहू शकता. इतकी शक्ती या आध्यात्मिक ज्ञानामध्ये आहे, या आध्यात्मिक भावनेमध्ये, विचारामध्ये आहे. आणि ते सुख कवी म्हणतायत की मला माझ्या या झोपडीमध्ये मिळत आहे. सुख, आनंद शेवटी तुमच्या मानण्यावर असतो, तुमच्या समजण्यावर असतो. तो भौतिकतेवर कधीच अवलंबून नसतो, तो बाह्य परिस्थितीवर कधीच अवलंबून नसतो, तो तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असतो. अशा प्रकारे एकंदरीत या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपली भावना व्यक्त करत आहेत आणि जी सर्वांसाठी अत्यंत मोलाची आहे. धन्यवाद.